ऑफिस बटन हे तुमच्या स्क्रीनच्या अगदी डाव्या बाजूला वरती दिसत आहे. एक गोल दिसत आहे आणि या गोलाकार आयकॉनमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा एक लोगो दिसत आहे. तुम्ही पॉइंटर या बटनावर नेला की त्याचा रंग बदलून पिवळा होतो आणि ऑफिस बटनाची प्राथमिक माहिती तुम्हाला दिसू लागते. या बटनावर क्लिक केल्यावर या कमांडचा या बटनाचा मेनू दिसू लागतो. या मेनूचे दोन भाग आहेत. डाव्या बाजूला काही कमांडची यादी दिलेली आहे आणि उजव्या बाजूला रिसेंट डॉक्युमेंट्स या शीर्षकाखाली काही डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. या लिस्टमधील कोणत्याही डॉक्युमेंटवर तुम्ही क्लिक केल्यास ते डॉक्युमेंट ओपन केले जाते. डाव्या बाजूला काही महत्त्वाच्या कमांड्स आहेत. उदाहरणार्थ न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, प्रिंट, प्रिपेअर, सेंड, पब्लिश आणि क्लोज. न्यू कमांडने नवीन डॉक्युमेंट ब्लँक डॉक्युमेंट ओपन केले जाते. ओपन कमांडने तुम्ही अगोदर सेव्ह केलेले डॉक्युमेंट ओपन केले जाते. सेव्ह कमांडने तुम्ही ओपन केलेले डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये तुम्ही काही काम केलं आहे किंवा ते ब्लँक देखील असू शकतं ते कोणत्याही नावाने सेव्ह करता येते. सेव्ह ॲज कमांडने तुम्ही अगोदर सेव्ह केलेले डॉक्युमेंट ओपन केल्यास ते वेगळ्या नावाने सेव्ह करण्याची मुभा असते. प्रिंट कमांडने तुमचे डॉक्युमेंट प्रिंट केले जाते आणि सगळ्यात शेवटी मध्ये काही कमांड आहेत आणि सगळ्यात शेवटी क्लोज कमांडने तुमचे डॉक्युमेंट क्लोज केले जाते. यामधील काही कमांडच्या पुढे तुम्हाला एक लहान त्रिकोण दिसेल. या लहान त्रिकोणाचा अर्थ असा की या कमांडमध्ये एक आणि मेनू आहे किंवा डायलॉग बॉक्स आहे. उदाहरणार्थ प्रिंट कमांडच्या वर मी कर्सर नेल्यानंतर पॉइंटर नेल्यानंतर त्याच्यामधील आणि 3 कमांड आपल्याला दिसू लागतात. यामधली कोणतीही कमांड मी सिलेक्ट करू शकतो. उदाहरणार्थ पहिली कमांड आहे प्रिंट, दुसरी कमांड आहे क्विक प्रिंट, तिसरी कमांड आहे प्रिंट प्रिव्ह्यू. या प्रकारे ज्यांच्या पुढे त्रिकोण आहेत त्याच्यामधल्या डायलॉग बॉक्समधील मी कोणतीही कमांड बघू शकतो. आता मी क्लोज कमांडवर क्लिक करतो म्हणजे आता ओपन केलेले डॉक्युमेंट क्लोज केले जाईल आणि पुन्हा मी वर्डच्या प्रोग्राममध्ये येईल.